तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय आणि आज आम्ही केला आहे पाणीपुरीचा बेत. तर झटपट पाणीपुरी कशी बनवायची ती जाणून घेऊया माझ्या मम्मीकडून. आपल्या दर्शकांना झटपट पाणीपुरी बनवण्यासाठी काय काय करावं लागेल? काय नाही, रगडा घेतलाय मी. रात्रभर मी पिवळा वाटाणा आणून भिजत टाकलेला होता. आता मी त्याचा रगडा तयार केलेला आहे. असं रगडा बनवून घेतलेला आहे. आता मी गुळ घेतलंय, चिंच, मी गोड चटणी सुद्धा तयार केलेला आहे. आता करणार आहे. पुऱ्या मी विकत आणलेला आहे. झटपट खाण्यासाठी आपल्याला पुऱ्या विकत आणावं लागेल. मी दाखवते तुम्हाला. हे 150 रुपयाचे पुऱ्या आहे आणि भरपूर आलेला आहे. 250 पुऱ्या आहेत. ओके, म्हणजे 150 मध्ये 250 पुऱ्या दर्शकांना भेटून जाते. भेटून जाईल. हा. आणि मग 8 जण सहज खाऊ शकतात एवढं मी पाणी तिखट बनवून घेतलेलं आहे. हे सोलापुरी पाणी बनवलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट टाइम हवे असेल तर मी सोलापुरीचं पाणी बनवून व्हिडिओ मध्ये टाकेल. हा, पण सोलापुरी पाणीपुरीचं एक वैशिष्ट्य आहे बरं का मित्रांनो, हे पाणी गरम नसतं, गार पाणी असतं, थंड असतं. आणि माझ्या बारक्या मुलाला फार हे रगडा आवडतं म्हणून मी इकडच्या स्टाईलनी रगडा बनवून घेतलेला आहे पिवळे वाटाण्याचं. हे रात्रभर भिजत टाकायचं. कुकरला 3 किंवा 4 शिट्ट्या घेतलं तर होऊन जातो. इकडं गोड चटणी, इकडं चिंच भिजत टाकलेला आहे. मी गुळ कापून आता त्याच्यामध्ये मी टाकून गोड चटणी तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या पाणीपुरी तयार झालेला आहे. त्याच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.